नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या आजच्या बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचे चीफ एडिटर डॉक्टर शमसुद्दीन शेख आणि चॅनल हेड सना साबिर मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवल्यानंतर आता डिजिटल मीडियामध्ये सुद्धा पदार्पण करीत आहेत। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं बातमीपत्र रोज संध्याकाळी 7 वाजता आमच्या YouTube चॅनलवर प्रसारित होतंय। हे बातमीपत्र अवश्य पहा आणि आमच्या बातम्या तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला जरूर कळवा। त्यासाठी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि तुमच्या अनमोल प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। आता पाहूयात आजच्या बातमीपत्रामधल्या काही विशेष घडामोडी। लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झालाय। अलीकडे सामाजिक न्याय संकल्पनेचे जननायक मानले जाणारे बिहारचे दिवंगत माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता। या पाठोपाठ देशाच्या राजकारणाला हिंदुत्ववादी वळण देणारे नायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अडवाणी यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया एक्सवर या पुरस्काराची माहिती दिली आणि त्याबद्दल आनंद व्यक्त केलाय। उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्याला कोकणातून सुरुवात। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील जनसंवाद दौऱ्यानंतर 2 दिवस हा दौरा कोकणात जाणार आहे। रविवारी सावंतवाडी ते गणकवली आणि सोमवारी तरळे ते चिपळूण असा हा अवघा कोकण पिंजून काढणारा उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा असणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे ठिकठिकाणी भव्य बॅनर्स, कमानी, होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या ठिकठिकाणी सभा होणार आहेत। हेमंत सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावात सहभागासाठी संमती। ईडीच्या अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावात सहभागी होण्यासाठी खास न्यायालयानं संमती दिली आहे। झारखंड विधानसभेमध्ये नवनियुक्त मुख्यमंत्री चंपाई सोरेन सोमवारी 5 फेब्रुवारी रोजी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी खास न्यायालयाकडे या सहभागाबाबत परवानगी मागितली होती। हेमंत सोरेन शुक्रवारपासून 5 दिवसांच्या कोठडीत आहेत। हेमंत सोरेन यांची ईडीनं बरेच तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। चौकशीनंतर त्यांनी मुंडा कारागृहात रात्री थांबण्याची परवानगी मागितली होती, मात्र ती न्यायालयाने फेटाळली आहे। मात्र रिमांडवर असताना कुटुंबियांना अर्धा तास भेटता येईल अशी मुभा न्यायालयानं त्यांना दिली आहे। INS संध्यांक भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल। समुद्रातील निगराणी करण्यासाठी INS संध्यांक हे जहाज शनिवारी आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित एका कार्यक्रमामधून भारतीय नौदलामध्ये दाखल झालंय। यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, नौदल प्रमुख ॲडमिरल हरिकुमार हे उपस्थित होते। या जहाजामुळे नौदलाचा हिंदी महासागरात दबदबा वाढणार आहे। हिंदी महासागरात हेरगिरीसाठी जहाज पाठवणाऱ्या चीनचा यामुळे भारतानं कायमचा बंदोबस्त केलेला आहे। SVL जहाज महासागरांबाबत माहिती मिळवण्याशिवाय देशासह इतरांचं संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं। तसंच चाचेगिरी आणि तस्करी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। नौदलानं आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये INS संध्यांकला नौदलात समाविष्ट करण्यात आलेला आहे। यामुळे नौदलाची गस्तीची क्षमता वाढणार आहे। अमेरिकेच्या इराक सिरियावरील हवाई हल्ल्यामध्ये 18 दहशतवादी ठार। अमेरिकेनं शुक्रवारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि त्याच्या नागरी सेनेशी संबंधित इराक आणि सिरियामधील 85हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले केलेत। या हल्ल्यामध्ये सिरियातील 18 दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे। गेल्या आठवड्यामध्ये जॉर्डनमधील ड्रोन हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेनं ही कारवाई केली आहे। जॉर्डनमधील ड्रोन हल्ल्यात 3 अमेरिकन सैनिक मारले गेले होते। अमेरिकन सैन्यानं मोठा हल्ला केला आणि यात कमांड आणि कंट्रोल मुख्यालय, गुप्तचर केंद्रे, रॉकेट आणि क्षेपणास्त्र, ड्रोन आणि दारुगोळा स्टोरेज साइट्स आणि दहशतवाद्यांशी संबंधित इतर सुविधांना लक्ष्य करण्यात आलंय। हे हल्ले सुरू केल्यानंतर तुम्ही एखाद्या अमेरिकन नागरिकाला हानी पोहोचवली तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिलाय। उरण रेल्वेची 13 लाखांची कमाई। उरण ते नवी मुंबई दरम्यान सुरू झालेल्या रेल्वेनं 20 दिवसात सुमारे 13 लाख रुपयांची कमाई केली। या रेल्वेनं दररोज किमान 2.5 ते 3 हजार प्रवासी
प्रवास करीत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उरण ते नवी मुंबईतील बेलापूर आणि नेरूळ दरम्यान 12 जानेवारी रोजी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील रहिवाशांना प्रवासाची चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. उरणपर्यंत सुरू झालेल्या या रेल्वे सेवेमुळे उरण स्थानकातून सुमारे 35,000 प्रवाशांनी प्रवास केला असून 31 जानेवारी पर्यंत एकूण 1,30,000 प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या 20 दिवसात नव्यानं सुरू झालेल्या उरण रेल्वेच्या माध्यमातून सुमारे 13 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं असल्याचं सांगण्यात येत आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्राच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद. प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात आता होणार समस्यांची उकल. क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा. त्यासाठी रहा आमच्या सोबत. ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पुलिस और जनतेचं व्यासपीठ. डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें. जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणामध्ये आमदार गायकवाड अटकेत. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये द्वारली येथील एका जमिनीच्या मुद्द्यावरून शुक्रवारी पोलीस ठाण्यातच झालेला वाद हा विकोपाला गेला आणि या वादामध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी थेट हिल लाईन पोलीस स्थानकामधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्येच महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला आणि ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर खुद्द गायकवाड यांनी आपण हा गोळीबार केल्याची कबुली दिली आणि या प्रकरणी गायकवाड यांच्यासह हर्षल केणे आणि संदीप सरवणकर या तिघांना अटक करण्यात आली असून जिल्ह्यात तणावपूर्ण परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शनिवारी सकाळी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3 आरोपींना कळवा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयानं ही सुनावणी अमान्य केल्यानंतर संध्याकाळी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3ही आरोपींना उल्हासनगर सत्र न्यायालयात कडक बंदोबस्तात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्यातर्फे मिळाली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा. पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. मिळालेल्या माहितीनुसार बनवारीलाल यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान पंजाबमधील भगवंत मान सरकारसोबतच्या मतभेदामुळे बनवारीलाल पुरोहित यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्याची ही चर्चा रंगली आहे. पंजाबचे भगवंत मान सरकार आणि राज्यपाल यांच्यात अनेक मुद्द्यावरून मतभेद होते असंही म्हटलं जात आहे. जयस्वाल ठरला भारताकडून द्विशतक झळकावणारा तिसरा कमी वयाचा खेळाडू. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये 200 धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम जयस्वाल यानं केलेला आहे. यशस्वी जयस्वाल आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून द्विशतक झळकावणारा तिसरा कमी वयाचा खेळाडू ठरलाय. याआधी 1993 साली विनोद कांबळीने वयाच्या 21व्या वर्षी द्विशतक झळकावलं होतं. यशस्वी जयस्वालनं दिग्गज मंसूर अली खान पतोडी यांना मागे टाकत तिसरं स्थान पटकावलेलं आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत आपल्या पुढील बातमीपत्रामध्ये. आमचं बातमीपत्र तुम्हाला कसं वाटतंय हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या बातम्या जास्तीत जास्त लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अनमोल प्रतिक्रिया असतील तर त्याही आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा.
पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ.